ऐन लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे आता शहरातील काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण करण्याचे संभ्रम पसरवत आहे। परंतु आमच्या वरिष्ठांनी ब्लॉक अध्यक्ष या नात्याने मला ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले आहे। आता कोणताही संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण आम्ही काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण करणारच, असे स्पष्ट संकेत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिले आहे आणि तसे पत्रही त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिले आहे। 15 ऑगस्टचा जो झेंडा आम्ही फडकवण्यासाठी इंदिरा भवनची निवड केलेली तो इंदिरा भवन हे गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस पक्षाची प्रॉपर्टी आहे। त्या प्रॉपर्टीवर केअरटेकर म्हणून एखाद्या शहर अध्यक्षाचं नाव असतो। तो केअरटेकर म्हणून त्यांनी जो केअरटेकर होता त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गेल्या 2.5-3 महिन्यापासून मी शहर अध्यक्ष या नात्याने काम पाहत आहे आणि त्याची जी थकबाकी होती 9,35,630 रुपये, ती थकबाकीमध्ये मी 4 लाखाचा चेक या शुक्रवारी नगरपालिकेने मंजूर केला आणि तो पास केला। त्याची पास झाल्यानंतर ती प्रक्रिया आहे नाव चढवण्याची, शहर अध्यक्ष केअरटेकर म्हणून असतो, ती प्रक्रिया त्यांची एकदा 8 दिवसात होणार आणि त्या अनुषंगाने शहर अध्यक्ष या नात्याने मला प्रदेशाने नानाभाऊ पटोलेंनी पत्र दिलेलं आहे की झेंडावंदन शहर अध्यक्ष या नात्याने कृष्णा रसाळ पाटील यांनी करावं, असं मला पत्र दिलेलं आहे। आणि पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आहेत ते अंबरनाथ शहरामध्ये गढूळ वातावरण करत आहे आणि काँग्रेस पक्षाची नाचक्की करत आहे किंवा काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येत असताना हे विघ्न संतोषी लोक इतर पक्षाला धरून आमच्या काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांना आम्ही असं उत्तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असं उत्तर देऊ इच्छितो, आम्ही 15 ऑगस्टला 8:15 वाजता झेंडा वंदन इंदिरा भवन इथे करणार, त्याच्यासाठी आमचं बलिदान केलं तरी आम्ही ते देण्यासाठी तत्पर आहे। नुकताच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। सध्याच शिवसेनेच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवर त्यांचा फोटोही झळकला आहे। तरी सोशल मीडियावर 15 ऑगस्ट रोजी आपण काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण करणार असल्याचे बॅनर प्रदीप पाटील यांच्या नावाने झळकत असल्याने कृष्णा रसाळ पाटील यांनी खंत व्यक्त केला आहे। काँग्रेसच्या वरिष्ठांनी एका पत्राद्वारे अध्यक्ष या नात्याने कृष्णा पाटील यांनी काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण करावे असे आदेश दिले आहेत। त्याच अनुषंगाने कृष्णा पाटील यांनी सदर भूमिका घेतली आहे। सदर पत्रकार परिषदेत कृष्णा पाटील यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे पदाधिकारी रोहित प्रजापती, गोपाल राय, अब्दुल गनी पीरजादे, राजेंद्र मिश्रा, नंदकुमार देवड़े, अनिता प्रजापती, सायरा शेख, सीजर लॉरेंस, शत्रुघ्न उमप आदि उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।